तर मनोहर पाटील साहेब या ठिकाणी आलेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण खेळाडूंना बक्षीस देऊया. 3 षटकार मारल्यात, 4 षटकार मारल्यात, 500 रुपये डिस्काउंट होता ना. संगम यांनी देखील, संगम यांचे किती षटकार होते? 6 होते का? 5 4 म्हणजे 9,4,900. हा 500. यावेळी हा चेंडू चाललाय स्क्वेअर लेग क्रिजन मध्ये, दन 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 करत आउट ऑफ द पार. 4. आयोजक आहेत हनुमान दादा असतील, रमेश दादा भडवी असतील, संतोष दादा भडवी. व्यासपीठावरती किरोलीची अनबान शान एक हस्यमुख आपण पाहतोय नरेश पाटील, तुमचं देखील स्वागत आहे. त्यानंतर आमचे मयूर दादा पाटील व्यासपीठावरती आहेत, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. चाललाय चेंडू पाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत 4 रन. गोलंदाज आहे, फलंदाज आहे आणि चांगले गायक देखील आहेत. चाललाय चेंडू ऑन साइड रिजन मध्ये, धन 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 करत पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल एकूण धावसंख्या सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 10. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं किंजल ट्रॉफी मध्ये मंगेशला मॅन ऑफ द सिरीज सायकल मिळाली. भारत धावा धावफलकावरती सौरभ आहेत स्ट्राईक एंड वरती. पहिला षटक प्रगती पथावर, एकूण धावसंख्या धावफलकावरती 12. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय षटकारासाठी. रिप्ले मध्ये पहा कशा पद्धतीनं अगदी एक्झिक्यूट केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे पाहिली गेली, एकूण धावसंख्या 18. आविष्कारला इथे चमत्कार घडवावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये मंगेशने धावसंख्या खर्च केली 18. नयन आणि सौरभ इथे चांगला खेळ करतात. सौरभ 5 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिला. समोर नयनला पण पाहू शकाल. जयमान श्री साई सिद्धी करवले इथे चेंडू पाडल्यानंतर थोडासा डीप राहतोय. सबमिरन डिलिव्हरी इथे पाहिली. आविष्कारची गोलंदाजी बॅटकट आहेत. सचिनजी कडुसरांचा इशारा येतोय. 1 धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती जयमान श्री साई सिद्धी करवले 19.
सौरभ एक जबरदस्त आक्रमक खेळाडू आहे टीम सिद्धी करोली टीमचा. याचे नावे देखील बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज मध्ये आणि इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही टीम मध्ये अतिशय चांगले खेळाडू आहेत. मध्ये ही लढत जबरदस्त होणार यातील मात्र शंका आहे. उशिराला प्रेक्षकांना सांगू इच्छितोय की सामना चालू आहे. एका बाजूला सिद्धी करोले त्यांची फलंदाजी त्यानंतर गोलंदाजी करत असताना ओम नर्मदेश्वर किरोली टीम आविष्कारची गोलंदाजी. षटक क्रमांक 2 सेकंड पॉवर प्ले. अगेन यावेळेस वेट अँड वॉच जबरदस्त फटका क्रॅकिंग ड्राईव्ह इथे पाहिलं. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर 4 रन. एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 डझनामध्ये 24 धावा आहेत. धावफलकावरती नयन वेट अँड वॉचचा फटका पाहिला शेवटपर्यंत नजरेचा कैदाना भयंकर होता आणि पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. अप्रतिम ही फलंदाजी नयनची. हाफ ट्रॅकर चालला आहे चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 रन. भाषा इथे बोलली जाते. फलंदाज नयनची ही फलंदाजी पाहिली. हाफ ट्रॅकर पाठवला चेंडू पुन्हा एकदा डीप विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधनं 1 बाउंड 4 रन. थँक्यू. काय खेळतो 3 चेंडूवरती 3 आक्रमण कडक प्रहार कडक टाळ्यानं आपण त्याचं कौतुक करूया. नयन खूप चांगला खेळतोय मैदानावरती. ओहो यस यावेळेस विकेट होती परंतु चेंडू निसटलाय. ज्ञानू यांच्या हातातून षटक क्रमांक इथे दुसरा समाप्त. संघाची धावसंख्या जयमान श्री साई सिद्धी करोली टीमची धावसंख्या धावफलकावरती 32. गोलंदाज तयार. सागरला इथनं कमबॅक करावं लागेल. समोर फलंदाज सौरभ चांगला खेळतो. दोन्ही फलंदाज इथे चांगले फलंदाजी करत असताना एक चांगली पार्टनरशिप एक चांगली भागीदारी. सागरला इथं कमबॅक करावा लागेल. समोर फलंदाज सौरभ डावखुरी हाताचा विस्फोटक केला तो. हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये चांगला ताळमय संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 34 धावा आहेत. 34 धावा धावफलकावरती. सागरला इथं कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी विकेट टेकन विकेटच्या अशा इथे जाग्या झाल्यात. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. चेंडू बऱ्याच वेळानंतर चेंडू जातोय तो मात्र डॉट. षटक क्रमांक 3 इथे प्रगती पथावर सागरची ही गोलंदाजी. समोर फलंदाज सौरभ 34 धावा 10 फलकावरती 5 षटकांची मॅच. चांगली गोलंदाजी सौरभ
हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत स्वतः, गोलंदाज इथे मात्र झेल निसटलाय. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये शाबूत आहेत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. संघाची धावसंख्या 36. चांगली सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे, कारण अद्याप देखील तुमच्याकडे लाईफलाईन भरपूर बाकी आहेत सिद्धी करू टीमच्या बाजूनं. म्हणजे फास्ट केलेला हरकत नाही, तर चेंज गेअर आता या एक्सोलेटरवरती तुम्हाला पाय द्यावा लागेल. मोठे फटके इथे केसावे लागतील. समोर टीम ओमनरेश्वर किरवली टीम तितकीच ताकदवान आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही. फलंदाज बाद, ते मात्र सौरभ. नवीन फलंदाज पांड्या येत आहेत. चाललाय चेंडू डीप मधून, क्षेत्ररक्षक येतील. विघ्नेश पांडुरंग चांगला नाव आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं हार्दिक पांड्या जसा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आला, त्यानंतर लगेच पांडुरंगाचा पांड्या झाला. गोलंदाज इथे आपण पाहतोय ते मात्र सागर षटकातील. पुढील चेंडू समोरच्या दिशेनं चांगला चेंडू, इथे खोलवर पद्धतीची गोलंदाजी पाहिली. चांगली गोलंदाजी सागरचं मी कौतुक करेन. ग्रेट कमबॅक मिळवून दिला. षटक क्रमांक 3 समाप्त. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 38 वरती 1 विकेट. गेंदबाजी में बदलाव. गेंदबाज मंगेश फिर से एक बार. ओहो, इस बार देखिए विकेट कीपर बीट. मैच में टेस्ट लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद सीमा रेखा बाहर. 4 रन. के तौर पर रन मिलेंगे, लेकिन रन तो मिलेंगे भाई टीम के लिए. 42. मंगेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. नयनसाठी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तेजस. टिपला झेल तेजसनं संपला खेळ. तो मात्र नयन
CSK सिद्धीकरोली टीम सुपर 4 मध्ये याच मैदानावरती क्वालिफाय झाले. पाहूया आज ही टीम जर्मान श्री साई सिद्धीकरोली टीम त्याच ईर्षेनं पुन्हा एकदा प्रयत्नासाठी करतायत. हो फसवा चिरू चेंज ऑफ वेज. समोर फलंदाज सचिन गायकर या टीमचा ट्रम्प कार्ड आहे, मुख्य अस्त्र आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बंगेश यांच्या षटकातील पुढील चेंडू समोर फलंदाज सचिन गायकर. ओहो यावेळी चेंडू मात्र खोलवर पद्धतीनं अगदी बुंध्यामध्ये टाकलेला चेंडू होता, मिसफिल्ड होते. 2 धावा इथे मात्र कव्हरला होते क्षेत्ररक्षक, अन्यथा या चेंडूवरती धावा बनल्या असत्या. 44 धावा आहेत, 44 रन्स. मंगेश इथे कुठेतरी कमबॅक करत असताना टीमला गरज आहे ग्रेट कमबॅकची, आणि तो कमबॅक इथे मिळवून देत असताना टॅपिंग क्रिकेट चांगला क्षेत्ररक्षण. ओहो इथे डायरेक्ट हिट. ओहो कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक होते, अन्यथा या चेंडूवरती 5 धावा आल्या असत्या. 2च आल्या. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 46. 46 धाव फलकावरती. मंगेश चांगली गोलंदाजी करताय, क्षेत्ररक्षणाची साथ मिळते, परंतु ओव्हरथ्रो होत असताना हलक्या हाताने समोरच्या दिशेने ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विघ्नेश होते तिथे. यावेळी आपण पाहतोय ओव्हरथ्रो होत असताना ओम नर्मदेश्वर किरोली टीमच्या माध्यमातून 2 धावा अंकित केल्या जातील, आणि ते षटक क्रमांक 4 देखील समाप्त होते. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 48. तेजस एकूण धावसंख्या धाव फलकावरती 48. गोलंदाज तेजस शास्त्र समोर फलंदाज आपण हो वेग होता चेंडू मध्ये पडल्यानंतर ते चेंडू मात्र थोडासा डीप राहतोय. नाराज असेल फलंदाजी करत असताना इथे मात्र फॅन फॉलोअर्स सिद्धीकरोली टीमचे, कारण धावसंख्या बनत नाही या मैदानावरती. गरज आहे मोठ्या फटक्यांची, मोठी धावसंख्या इथे उभारावी लागेल. समोर संघ तितकाच बलवान आहे, ताकदवान आहे. 48 धावा आहेत धाव फलकावरती. पांड्या स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा विकेट किपर बीट. चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. प्रशांतची झालेली दुसरी चुकी. बाईकच्या माध्यमातून मिळतील 4 रन. वरती 52 एक सन्मानजनक धावसंख्या आम्ही बनेन झाली आहे मैदानावरती. गोलंदाज सज्ज. यावेळीच देखील विकेट किपर चूक, वारंवार चुकीला माफी नाहीये. जाईल चेंडू सीमारेच्या बाहेर. आणखीन एक 4 रन.
57 57 धाबा धाबलकावरती आता धाव संख्या खूप चांगली झाली आहे एक फायटिंग टोटल यावेळेस देखील फटका चाललाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिळेल या चेंडूवरती फक्त सिंगल 58 धाबा धाबलकावरती गोलंदाज तयार समोर फलंदाज हो हलक्यात सॉफ्ट हॅन्ड आता आहे 5:30 6 वाजेपर्यंत आहेत चालू गडबड जास्त असेल तर उद्याचे मग 2 धाबा मिळतील 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो एकूण धाव संख्या धावफलकावरती 61 61 धाबा आहेत खूप चांगली धावसंख्या आता एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहतोय संतोषदादा बडवी माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करोले मॅचचा आनंद घेतात जर या ठिकाणी असतील तर संतोषदादा मडवी या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे ओहो वेग आहे चेंडूमध्ये पहिलं सत्र कंप्लीट 5 षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या जनमान श्रीसाई सिद्धी करोले 61 2 विकेट गारत येणारे 5 षटक आणि जिंकण्यासाठी किरोली टीमला 62 धावांची गरज व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करोले आणि क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व आमचे संतोषदादा बडवी संतोषदादा या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत क्रिकेटला भगवंत मानतात जिथे जिथे क्रिकेट तुझा खेळ दिसू लागला र क्रिकेट तुझ्या नावाचं मला वेड लागलं र पहिलं सत्र कंप्लीट जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये बदलाव आमचे बंधुतुल्य मित्र योगेशजी मडवी सर थँक्यू त्यानंतर अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत या गोष्टीची आपण नोंद घ्या आणि लगेच आपण फिल्डिंग रचना करून घ्यायची
सगळ्यांचं पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले, त्याही प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि आपण पाहतोय ओम ठाकूर बापा मोर्या तोच मजकूर स्पर्धेचा शानदार सोहळा. जाऊया मैदानावरती. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर 62 धावेचं टार्गेट मैदानावरती मनाशी बांधून पहिला चेंडू प्रहार केलाय. बॉल मिड विकेटच्या वरनं फेकून देतोय सीमारेषा बाहेर. मंगेश पाटीलच्या बॅट मधून पहिला षटकार. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. नयन पाटीलचं स्वागत केलंय. पहिला बॉलवरती षटकार टोकत मंगेश पाटीलनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र यावेळेस तेवढा मोठा फटका. मिस फील्ड इज देअर. जॉर्डमन सिद्दीक करवले टीमचे काढू साहित्य फिल्डिंग करत होते बाउंड्री लाईन वरती आणि डीप मिड विकेटला त्यांच्या हातातनं बॉल बाहेर गेलाय. सीमारेखा बाहेर चौकार. सुरू झालाय आणि त्यानं टोकल्यात या ठिकाणी एक षटकात, त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू फुल केलाय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या वरनं बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. अजून एक चौकार. षटकारची भाषा मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील बोलतोय आणि नेहमीच त्याच्या बॅटमधून विस्फोटक खेळ पाहायला मिळाला, परंतु आज या मैदानावरती 62 धावेचं मोठं टार्गेट इथे सेट झालंय. 12.40 ची सरासरी होती. आता सुरुवात बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स आल्यात. फक्त 3 चेंडू फेकलेत नयन पाटीलनं. पॉवर सर्कलचं पहिलं षटक. पॅडवरती होता, अपील स्ट्रॉंग होतं, परंतु अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, परंतु एक लेग बायच्या स्वरूपात रन प्राप्त केली आणि सिंगच्या मदतीने टीमची टोटल सध्या 13 या धावसंख्येवरती, 17 या धावसंख्येवरती. 17 रन विदाउट लॉस. आपण पाहतो इथे टार्गेट 62 धावेचं आहे. गोलंदाज तयार. चांगला चेंडू, विकेट कीपर मिस झाला, परंतु रन्स नाहीये. सलामी जोडी आपण पाहतोय. बॅट्समन तेजस पाटील सेकंड मध्ये काढू. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. नयन पाटीलनं कमबॅक केलं. सुरुवातीला 3 चेंडू मध्ये 16 धावा दिल्या, परंतु आता त्याने कमबॅक केलंय. अजून एक चांगला बॉल. इथे विकेट मिळाली. बॅटची एज. अंतिम चेंडू मध्ये विकेट आणि खरं तर कमबॅक झालाय जॉर्डमन सिद्दीक टीमचं. सुरुवातीला 3 परंतु शेवटचे 3 चेंडू चांगले फेकले. फक्त 1 धाव दिली आणि 17. ते फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत. सर्कल तुम्ही पाहतायत. शॉर्ट एक्स्ट्रा कबर, कबर पॉइंट हे काढू तुम्ही सर्कल मध्ये पाहताय. वेगवान बॉल पडल्यानंतर इथे लेग स्टंपच्या बाहेर
पंच सचिन कडूसर आम्हाला सांगतायत की वाईटचा इशारा, अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड होती धावा लागलेत ते 18 धावा. अद्याप 44 धावेची इथनं आवश्यकता आहे 3 षटकामध्ये. 4 षटकामध्ये 24 बॉल आणि 44 धावा मैदानावरती बनवायचे आहेत. प्रतिषटक 11 पॉइंट. हा चेंडू इथे अपील तर स्ट्रॉंग आहे परंतु पंचांनी वाईट घोषित केलाय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. गती परिवर्तन त्यानं फेकला परंतु त्याला टप्प्यावरती नियंत्रित ठेवता आलं नाहीये. 2 चेंडू त्यानं वाईट फेकलेत. पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, दुसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, परंतु टप्प्यावरती नियंत्रित ठेवणं फार महत्वाचं आहे. दिशा खराब तर दशा खराब असं म्हटलं जात आहे. फटका यावेळेस अगदी परफेक्ट आहे. लॉंग ऑन सीमारेखा बाहेर थोडासा शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला आणि बॉलला इथे पाठवलाय मंगेश पाटीलनं. अजून एक षटकार. पहिल्या 7 चेंडू मध्ये आक्रमकता काय असतं हे सिद्ध केलंय मंगेशनं. लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे. आत्ता टप्पा चांगला होता. सुरुवातीला 2 चेंडू त्यांना वाईट जरूर फेकले परंतु जेव्हा तिसरा चेंडू त्यांना फेकला थोडा शॉर्ट फेकला आणि त्यावरती भरपूर फायदा घेतला मंगेश पाटीलनं. परंतु आत्ताचा चेंडू परफेक्ट डिलिव्हरी, गुडलेनचा वापर केला, चेंडू डीप राहिला आणि सिद्दीक करूर संघाला तीच अपेक्षा असेल की प्रत्येक चेंडू इथे डीप नक्कीच डॉट यावा. पुन्हा एकदा ती दिशा, चांगला चेंडू, कौतुक करेल. आता सूर सापडलाय, लाईन सापडली आहे. कारण आता पाहिलं की ऑनसाईट मध्ये खेळण्याचा मंगेशचा प्रयत्न होता परंतु 2 चेंडू तो बीट झाले. 1-1 डॉट चेंडू सिद्दीक करूर संघासाठी संजीवनीचं काम करेल. आतापर्यंत धाबा झाल्यात त्या 25-62 धाबेला उत्तर देत असताना पुन्हा एकदा चांगला फटका आहे. यावेळेस आता ऑनसाईट मध्ये फिल्डर दूर आहेत आणि बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. चौका सुरुवातीला लागल्यात स्कोर बोर्ड होती. या ओव्हरमध्ये 4 बॉल फेकले गेलेत म्हणजे बॉल राहिलेत 20 आणि आता 33 धावेची गरज आहे. मी सुरुवातीला सांगितलं की टार्गेट कितीही मोठं असू द्या फक्त लढण्याची क्षमता पाहिजे आणि मंगेश पाटीलनं केलेला आक्रमण त्यांच्या टीमसाठी फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन, लेंथ ओळखली, लाईन ओळखली, चेंडूचा टप्पा नियंत्रित नव्हता आणि बॉलला पुन्हा पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. मग आतमध्ये अजून एक षटकार. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 35 स्कोरबोर्ड वरती लागलेत. गती परिवर्तन जरूर केला परंतु त्याला टप्प्यावरती नियंत्रित ठेवून आलं नाहीये आणि पुन्हा बॅटच्या समोर ठेवला. अगदी खराब चेंडू. सुरुवातीला ज्या प्रकारे त्यानं 2 चेंडू गुडलेनला ठेवून डीप ठेवले त्या चेंडूंचा त्यानं अजिबात वापर केला नाहीये आणि त्यानंतर त्यानं केलेली खराब गोलंदाजी. पुन्हा षटकाराला आणि षटकाराबरोबर 41 धावा स्कोर बोर्डती लागल्यात. फक्त आता 21 धावेची गरज आहे 18 चेंडू मध्ये. खरं तर दुसरा आणि तिसरा चेंडू फेकला तो अगदी योग्य होता परंतु त्याला ती लाईन परत मिळाली नाही आणि त्यानं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मार मिळाला आणि जवळजवळ 24 धावा खर्च झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पण पाहिलं तर धावा होत्या 15, त्यानंतर 17 होत्या, त्यानंतर आपण पाहिलं तर 41 वरती टोटल पोहोचली आहे आणि आता गरज राहिली ती फक्त 21 धावेची.
येणारे 3 षटक. अद्याप वेळ गेली नाहीये. सिद्धी संघ मॅच मध्ये कमबॅक करू शकता. एखादी विकेट पर्यंत इथे बॅटची एज होती. एसटी रक्षकांना केली चूक. पुन्हा एकदा एक जीवनदान मिळालाय. कारण क्रिकेटमध्ये एखादा षटकार जर सामन्याचं रूप बदलवत असेल तर येणारा विकेट ही मॅचचा निकाल बदलवू शकतो. फक्त मनामध्ये आशा पाहिजे आणि जिद्द पाहिजे. या मैदानावरती 17 चेंडू 21 धाबा डिफेन्स होऊ शकतील. चांगला चेंडू खेळून काढतो. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त केली. सिंगल टीमची टोटल सध्या धाबा फलकावरती 42 धाबा. क्रिकेटचा खेळ असा आहे की 6 चेंडूमध्ये 36 धाबा बनताना पाहिल्यात. क्रिकेटचा खेळ 6 चेंडूमध्ये 1 डाव डिफेन्स होताना पाहिली आहेत. त्यामुळे सिद्धी करवली संघाला देखील प्रयत्न मैदानावरती करावे लागतील. एखादा विकेट देखील सामन्यामध्ये कमबॅक करू शकताय. कारण मॅच मध्ये आपण पाहिलं ते एखादी विकेट किती इम्पॉर्टंट असते. 10 चेंडू 38 ची खेळी करणारा मंगेश पाटील आता स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील पाटील. त्याच्याकडनं अपेक्षा सिद्धी करवली टीमला भरपूर आहेत. चांगला चेंडू फडल्यानंतर मात्र इथे पंच आमच्याकडे वळलेत. वाईटचा इशारा आला. किंचितचा लेग स्टंपला मिस करणारा होता. थोडासा किंचितचा आत जर आला असता तर कदाचित विकेट ही प्राप्त होऊ शकली असती. परंतु इथे बॉल वाईटचा इशारा केलाय. 19 धाबा गरज आहेत. येणारे 16 चेंडू. स्वप्नील पाटील गोलंदाजी माकवती. लेग स्पिनर म्हणून यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि स्वप्नीललाही त्याने ठेवलं नाहीये. त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉलला पाठवलं सीमारेखा बाहेर. षटकार आणि पोटी खरं तर 4:44 वरती खेळतोय. खेळतात. एक सिंगल तर घेतली आहे. डबलचा प्रयत्न परंतु इथे डायरेक्ट हिट झालाय. सिंगल पूर्ण झाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती 50. याचबरोबर अर्धशतक कंप्लीट झालाय. ओम नर्मदेश क्रिकेट संघ किरवलीचं. आता राहिलेत फक्त 12 धावा. 14 चेंडू 12. अद्याप वेळ गेली नाही. इथनं चांगला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती यश प्राप्ती म्हटलं जाते परंतु इथे स्वप्नीललाही यश मिळत नाहीये. फुलटॉस चेंडू आणि प्रहार. अजून एक षटकार आलाय या ओव्हर मध्ये आणि आता फक्त 6 धाबीची गरज आहे. येणारे 13 चेंडू. हातात मॅच निश्चित चालली आहे कारण आता मॅचचा निकाल आहे तो ओम नर्मदेश क्रिकेट संघ किरवलीच्या बाजूने मजबूत झालाय. 44 वरती नॉट आउट खेळतोय. नॉस्ट्रेक एंडला खरं तर नक्कीच ते डॉटची समाप्ती आणि आता राहिले शेवटचे 12 चेंडू आणि 6 धाबीची गरज आहे. चला गेस्ट संघ कॅप्टन आपण लगेच इथे उपस्थिती दाखवायची आहे कारण या मॅच नंतर लगेच आपली मॅच होणार आहे. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती येतो मनीष मडवी. चांगला चेंडू फटका देखील अलोंग द कार्पेट पार वेगानं चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि या चौकाराबरोबर 48 वरती खेळतोय. 49 वरती एक सिंगल घेतली होती. 49 वरती पोहोचलाय. फक्त 1 धाबीची गरज आहे आणि जिंकण्यासाठी 2 धाबीची. सन्मान्य गणेशदादा पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम दादा. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. फक्त 2 धाबीची गरज आहे. अर्धशतकासाठी 1 धाबीची गरज. फटका चांगला. अर्धशतक आणि सामना जिंकलाय. मैदानावरती 1 धाबीची फक्त गरज आहे आणि जिंकलाय सामना. वेल डन. 50 धाबा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मंगेशसाठी.
या सीझन मध्ये तिसरी अर्धशतक त्यानं ठोकलाय आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे मान्यवरांचं स्वागत केलंय. सन्माननीय गणेशदादा पाटील यांचं आगमन झाले. त्यांच्या समवेत संतोषदादा मडवी देखील उपस्थित झालेत. या मान्यवरांचं स्वागत इथे केलं जातं आणि प्रल्हाद शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत.